सगळ्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत। बीएसए पॅनलचे पंच डे नाईटचा आनंद घेऊन आता पुन्हा एकदा नाईट मध्ये पंचांची भूमिका पार पाडताना चुलबुल पांडे सर आणि नॉन स्ट्राइक एंड वरती अंकित तांबडे सर सज्ज झालेले आहेत। स्ट्राइक एंड वरती कल्पेश जाधव मॅन फ्रॉम गोल्टन बुद्रुक, नॉन स्ट्राइक एंड वरती अक्षय पाटील आणि गोलंदाजी मार्ग वरती आहे गोलंदाज रोहन पुरी। रोहन पुरी गोलंदाजी मार्ग वरती आहे। रोहनचा पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने फटक्याची निवड केली गेली। चेंडू जातोय सीमारेषा पार। पहिल्या चेंडूवरती धावांना आलाय आकार, अर्थातच 4 धावांची नोंद। धावांचा श्री गणेशा होताना ठोक डीजे। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सुरुवात तर दमदार झालेली आहे, जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाला। सन्माननीय जुगनू भाई जे नेहमी या स्पर्धेला सहकार्य करत असतात, अल्ताफ भाईंचे परम मित्र आहेत, त्याचबरोबर मुनीर पटेलचे परम मित्र आहेत आमचे जुगनू भाई, यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं। आपलं हार्दिक असं स्वागत है भाइयों के भाई जुगनू भाई, इनसे गुजारिश की जा रही है आप इस मंच पे आइए और इस क्रिकेट का आनंद लीजिए। इथे चेंडू चौकारानंतर पुन्हा एकदा आसमानी सबर, फिर एक बार गेंद गई सीमा रेखा के पार, रन मिलेंगे 4, जरूर होगा बेड़ा पार। चौकार की षटकार, पंचांनी सांगितलं हा चौकार नव्हे षटकार आहे। ठोक डीजे। आणि त्याच स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांचा जन्म झालाय, हा आपला इतिहास आहे, आपलं भाग्य आहे। इथून पुन्हा एकदा आपण राजाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि जाऊया मैदानामध्ये। चौकारानंतरचा दमदार षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा मिड विकेटच्या बाहेर अतिशय देखणा दर्जेदार घातक फटका येतोय। कल्पेश जाधव मॅन फ्रॉम बुद्रुक आणि किणेक ठोकतोय बॅक टू बॅक दुसरा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। थँक्यू डीजे। अतिशय सुंदरतेनं मात्र फलंदाजी पाहायला मिळते। काल या खेळपट्टीवरती गोलंदाजीचा खेळ आपण पाहिला, आजच्या रात्रीमध्ये फलंदाजाचा बोलबाला आतापर्यंतचा खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतो। पहिल्या 3 चेंडूवरती 16 धावांची नोंद। कल्पेश जाधव बरसलाय। कालची कोपली संघाला आता थोडासा विचार करावा लागतोय। ज्या गोलंदाजानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती तो रोहन पुरी थोडासा अडचणीत आलाय, पण इथून देखील तो स्वतःला सावरतोय। इथे हा चेंडू ऑफ स्टंपची लाईन मिस करणारा पाहायला मिळतोय, पंच पनिशमेंट देत आहेत। 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ होतीये। हर्षलजी पेंडारी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। आपलं हार्दिक असं स्वागत आहे। आजच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा आपण काटरंग संघाला मैदानामध्ये खेळताना पाहणार आहोत।
चांगल्या पद्धतीचा हा चेंडू कमबॅक करण्याची संधी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करताना गोलंदाज रोहन पुरी. इथून पुन्हा एकदा चांगला प्रयत्न होतोय. 17 धावांची नोंद केली जाते. 17 म्हणजे क्रिकेटच्या पटलावरचा अशुभ आकडा. खतरा कोणाच्या नावावरती. आखो टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. गगनचुंबी आसमानी सुल्तानी टोला. प्रेक्षक दीर्घा में हर एक बोला चौका नहीं है मौके पे छक्का. ठोक दीजिए. थँक्यू डीजे. बकासूर नव्हे तर हा खेळाडू कल्पेश जाधव आहे जो मात्र गोर्टनचा आहे आणि त्यानं मात्र सांगितलं या मॅच मध्ये मी स्वतःला सिद्ध करू शकतो. इथून पुन्हा एकदा या चेंडूवरती देखील 4 धावा आल्यात म्हणजे हे षटक थोडंसं महागडं पाहायला मिळते टीम खालची कोपली संघासाठी. आणि त्याच पद्धतीनं
टोटल स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली होती 41 धावांवरती खेळ चालू आहे. बिनबाद ही जमेची बाजू आहे. गोरटन संघ मैदानामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करतोय. त्याच्या विरोधात मात्र टीम कालची कोपली संघाला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. सन्माननीय संदीपजी पाटील सर मॅन फ्रॉम गोरटन यांनी टीम गोरटन बुद्रुक संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. ऑनलाईन या मॅचचा आनंद ते घेत आहेत आणि इथून मात्र त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या टीमला दिल्यात. काय प्रॉपर टायमिंग साधतायत.
पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. स्कोअर कार्डवरती धावांची नोंद आपण पाहिली तर आतापर्यंत 47 धावा नोंद केल्या गेल्यात. एक फलंदाज आता बाद झालाय, तो म्हणजे कल्पेश जाधव. नेक्स्ट बॅटर ऋषी पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यानंतरच्या मॅच साठी जिते 11 जिते संघाचा कर्णधार. आणि कोण संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेल आपण टॉस साठी यायचंय. कोण संघाचा कर्णधार आणि जिते 11 जिते संघाच्या कर्णधाराला विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या. नेक्स्ट बॅटर ऋषी पाटील नॉन स्ट्राइक एंड वरती. स्ट्राइक एंड वरती अक्षय पाटील. निकुंज चा हा चेंडू यावेळेस आपण पाहतो लेग साइडच्या दिशेनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय, जिथे मात्र चांगल्या पद्धतीने याला अडवलं देखील गेलं. सिंगलनं स्कोर कार्डवरती वाढ होतीये. चांगलं कमबॅक केलंय निकुंजनं. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्यानंतर या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू फेकले. टोटल 48 धावांची नोंद झालीत आणि आतापर्यंत निकुंजच्या गोलंदाजीचा आपण विचार केला तर फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्यात. जितू आई जिते 11 या संघाला मी विनंती करेल आपण टॉस साठी या. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पॉवरफुल पद्धतीनं मारलेला हा A1 क्वालिटीचा अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीनं आयोजित केलेल्या या नाईट रजनीमध्ये जबरदस्त फटका सीमारेषा पार. धावा मिळतायत 6. आलाय बिग हिट षटकार. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम गोर्टन संघानं स्कोर कार्डवरती धावांची नोंद केली ती टोटल 54. आता टीम खालची कोपली संघाला 18 चेंडूमध्ये 55 धावा इथून मात्र पूर्ण कराव्या लागतील. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी पुन्हा एकदा आपण कोण संघाच्या कर्णधाराला टॉस साठी आमंत्रित करतोय आणि जितू आई जिते 11 या संघाला विनंती करतो आपण टॉस साठी या. तत्पूर्वी ऐकू एक सुमधुर संगीत. या गाण्यानं आता कदाचित सूरज पांडे सरांना मोहात पाडलंय. आजच्या रात्रीमध्ये या गाण्यावरती त्यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळू शकतो अशी अपेक्षा आपण करूया. आणि सूरज पांडे सर नाचले तर डायमंड स्टोर सुफियान संधे यांच्याकडनं त्याला एक आकर्षक पारितोषिक दिलं जाईल. डायमंड स्टोर सुफियान संधे जिनकी बल्लेबाजी पे संदेह ही नहीं करते और आज उनका स्टेटस आप सब देख सकते हैं. क्या लाजवाब बल्लेबाजी की और निर्णायक मोड़ पे उन्होंने एक कैच भी पकड़ा जो कैच नहीं था, वो पूरा मैच में यूटर्न देने वाला क्षण था. और शिलपाटा टीम उनके प्यार में खो चुकी है. उनके फैन बढ़ चुके हैं शिलपाटा टीम में. शायद आने वाले समय में सुफियान संधे के नाम से वो खेलेंगे, लेकिन इस खेल में डरना मना है. इथे मात्र आता टीम खालची कोपली संघाला 55 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा कोण संघाच्या कर्णधाराला मी शेवटची आणि अंतिम विनंती करतो आपला कर्णधार आपण पाठवा. त्याचबरोबर जितू आई 11 जिते संघाच्या कर्णधाराला ही अंतिम आणि शेवटची पुकार. सुफियान संधे जिनकी आज मुस्कान खूब अच्छी
दिख रही है क्योंकि उसका भी राज है। ताबीज ने मुझे बताया है वो केसर ज्यादा खाते हैं। बघा आंबा महोत्सव चाललाय आणि आंबा महोत्सवामध्ये केसर आंबा देखील फेमस आहे। किसमें कितना है दम आज देखेंगे इस मैच में हम। कालची रात्र हाळ संघाने गाजवली, त्याच्या आधी पुरार संघाला आपण पाहिलं जबरदस्त खेळ त्यांनी या मैदानावरती केला। आज देखील तारे सितारे ग्रामीणचे आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील। यानंतरच्या मॅच मध्ये जितू आई 11 जिते संघ आपल्याला कोण संघाच्या विरोधात खेळताना नक्कीच पाहायला मिळणार। पण दोन्ही संघाचे कर्णधार अजूनही इथे आलेले नाहीयेत। आपल्याला विनंती आपण या टॉस साठी प्लीज। शेवटची रात्र आहे त्यामुळे तुम्हाला सातत्यानं विनंती केली जाते। कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं अतिशय सुंदर खेळ मैदानावरती झाला, पण वेळ मात्र अपुरी ठरतीये। रात्रीच्या मॅच रात्रीच संपला तर आनंद मिळतो। इथे पहिल्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्ग वरती आहे। कल्पे जाधव स्ट्राइक एंड वरती। मोहतासिन आज 5G का रिचार्ज किया है क्या नहीं, आने वाली गेंद पे पता चलेगा। नॉन स्ट्राइक एंड वरती निकुंज। गेम इज ऑन, गोलंदाज तैयार। विलॉन द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय। पहिल्या चेंडूवरती सिंगल येते, पण विरोधात आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये 4 धावा आल्या होत्या, इथे सिंगल आली आहे। 55 धावांची गरज आहे। 3 षटकांमध्ये 55 धावांची गरज होती। आता मात्र उरलेत शेवटचे 17 चेंडू आणि 54 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल। डावा आणि उजवा कॉम्बिनेशन मैदानामध्ये थोडासा फेरबदल आता होईल क्षेत्ररक्षणाच्या या भूमिकेमध्ये टीम गोर्टन बुद्रुक संघाच्या माध्यमातून। गोर्टन बुद्रुक संघाचं देखील कौतुक करावं लागेल। अतिशय सुंदरतेने मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनी आपला खेळ साकारलाय आणि या खेळामध्ये कल्पेश जाधवचा महत्त्वाचा वाटा आपण सातत्याने पाहिलाय। इथे आकाशाला गवसणी घालणारा फटका जातोय, सीमारेषा अगदी पार 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 षटकार। स्कोर कार्ड वरती 7 धावांची नोंद 7 चांगल्या पद्धतीने देत आहेत दोन्ही खेळाडू आपल्या टीम खालची कोपली संघासाठी। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन। यावेळेस पाहतोय आपण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे ज्याने या चेंडूला मोक्याच्या क्षणी अडवलं। इथून मात्र मिळते एक सिंगल। इस गेंद पे मिली एक सिंगल। मोहतासिंग स्ट्राइक एंड वरती आलाय। मोहतासिंगला देखील आपला जोहर दाखवावा लागेल आणि या स्कोअर कार्ड वरती चौकार षटकाराची मोहर लावावी लागेल। टार्गेट 55 धावांचं आहे, पण हे सेट करताना आतापर्यंतची परिस्थिती 8 धावांवरती आहे। उंच खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच जरूर गेलाय। 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत। मोक्याच्या क्षणी सुटलाय झेल। ऐसा मौका फिर कहां मिलेगा। कैच छूटा, क्या सपना टूटेगा कि इसके बाद एक बड़ा संघर्ष बीच मैदान पे देखने को मिलेगा। या मॅच मध्ये ट्विस्ट नक्कीच वाढणार। मोहतासिंग सारख्या एका मोठ्या फलंदाजाला दिलेलं जीवदान कदाचित अंगलट येऊ शकतं, पण हा क्रिकेटचा खेळ आहे, याच्यामध्ये बरीचशी अनिश्चितता भरली आहे। काल असं वाटलं होतं मुनीर पटेल या मॅच मैदानावरती आतिषबाजी करतील, मोठे फटके मारतील, पण मुफीतनं दाखवून दिलं मी देखील अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, माझ्यामध्ये देखील क्लास आहे। त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती सातत्यानं टीम हाळ संघाला स्वतःला सिद्ध केलं। इथे आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला दुसरी संधी। एकाच मॅच मध्ये 2दा कॅच पकडण्याची संधी गोल्डन संघाला मिळाली आणि यावेळेस दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल दुसरा
चेंडूवरती पकडलेला मोतासिमचा कॅच या मॅच मध्ये बरेच काय सिद्ध करतो. ठोक डीजे. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलेला सुनील पुरी अतिशय सुंदर खेळाडू आहे आणि 39 वर्षाचा योद्धा आहे जो आता मैदानामध्ये गेलाय. येणाऱ्या काही दिवसात 40 वर्षाच्या जवळपास तो पाहायला मिळेल. पण इथून मात्र बॅटचा जोहर त्याला दाखवायचा. डान्सिंग डाऊन क्रिकेट चेंडूच्या मेरिटनुसार फटक्याचा खेळ त्यानं केलाय आणि या फटक्यावरती वन बाउंड चेंडू सीमारेषा पार जातोय. सुनील पुरी यावेळेस पॅव्हेलियन मधनं सेट होऊन येतोय की काय. 4 धावांनी टोटल धावांची नोंद झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद 14. डीजेला देऊया संधी. इथून अलिबागला जावं लागेल. पण या मैदानावरची जी नौका आता खऱ्या अर्थानं धावांच्या ओघामध्ये अडकलेली आहे ती नौका जर किनाऱ्याला लावायची असेल पार करायची असेल तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा कराव्या लागतील. त्या 41 55 धावांचं टार्गेट सेट करताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. 12 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. आणि अशा वेळी आपण बघतोय आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सन्माननीय अतिशय अव्वल दर्जाचे पंच आणि नामांकित गोलंदाज बाळा साळुंके सरांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण आज त्यांच्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावरती अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या वतीनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. ज्यांचा त्यांचा आज वाढदिवस आहे त्या सगळ्यांना आपण क्रिकेटच्या या खेळाच्या माध्यमातून क्रिकेटमय खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. नेक्स्ट बॉलर कुणाल गरुडकर. कॅच सोडल्यानंतर बरंच काय आता करून दाखवावं लागेल. इथे मात्र या 12 चेंडूमध्ये 41 धावा होऊ शकतात हे सिद्ध करताना स्ट्राइक एंड वरती आलेला हा फलंदाज. लेदर क्रिकेटचा त्याला बराचसा अनुभव आहे. निकुंज विटलानी नॉन स्ट्राइक एंड वरती एक सिनियर खेळाडू जो 39 वर्षाचा योद्धा आहे. सुनील पुरी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. कुणाल पहिला चेंडू घेऊन तयार. निकुंजसाठी टाकलेला चेंडू होता ऑप्शनच्या लाईन मध्ये. इथे मात्र निकुंजला या चेंडूवरती स्वतःला सिद्ध करता आला नाही पण कुणालला सिद्ध केलंय. कुणाल गरुडकर सचिन रमेश तेंडुलकर यांनी केलं, सुनील गावस्कर यांनी केलं, आता कुणाल गरुडकर या मैदानामध्ये करतोय. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय जावेद बेडेकर यांनी देखील भरपूर काय केलं. अल्ताफ जलगावकर यांनी देखील बरंच काय केलं. त्याचबरोबर मुनीर पटेल यांनी देखील बरंच काय केलं. मुफीत परकार यांनी देखील बरंच काय केलं. आमचे साथी गुणलेखक आपण पाहतोय ताबीज यांनी देखील बरंच काय केलं. सगळ्या खेळाडूंनी सगळ्या हाळच्या ग्रामस्थांनी या स्पर्धेसाठी बरंच काय केलंय. मान्यवरांनी देखील बरंच काय केलंय. इथे मात्र चेंडू दूर गेलाय आणि आकाशाला गवसणी घालणारा सुनील पुरीच्या बरोबरीनं खेळ करताना निकुंज मारला षटकार होता. हर्षल पेंडारी एक नामांकित खेळाडू आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये. त्याच्या नावावरती बराचसा रेकॉर्ड आपण पाहिला. मोक्याच्या क्षणी धारदार फटकेबाजी ज्यानं केली. या मैदानावरती खेळण्याचा मोह सातत्यानं त्यांचा राहिलाय. या मैदानावरची बरीचशी पारितोषिकं त्यांनी जिंकलेली आहेत आणि कदाचित आज सूत्रों की आधार से वाइल्ड कार्ड एंट्री उनकी हो सकती है. उनको फिर एक बार मौका दिया जा सकता है आणि आम्हाला आवडेल
बंटी पेंढारी सारख्या फलंदाजाला पुन्हा एकदा या मैदानामध्ये खेळताना प्रत्येकाला आवडेल, कारण बंटी पेंढारीची देखील बरीचशी फॅन बॉलिंग आहे या रायगड परिसरामध्ये. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र चेंडू जातोय नॉन स्टॉप सीमारेषा आर पार. रन कैसे भी हो आने चाहिए, मिलेगा मौका, लगाया चौका, ठोक डीजे. माननीय जावेद भाई बेडेकर यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. स्पर्धेचे मुख्य घटक आहेत, स्वागत असेल त्यांचं. हॅलो. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर. सुनील पुरीने या चेंडूला खोदून काढले. ऑफसाइडच्या दिशेने सिंगल येते. एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दो चौके छक्के मारने पडेंगे. एका धावेनं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 26. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी या. कोण संघाचा कर्णधार आणि जीते आई जीते या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, आपण टॉस साठी या. एक कर्णधार इथे उपस्थित आहे, पण दुसरा कर्णधार कदाचित इथे अनुपस्थित असल्यामुळे सातत्याने टॉसचा हा कार्यक्रम थोडासा थांबवण्यात येतोय. पण या मॅच कडे आपण पुन्हा एकदा वळतोय. तिथे 6 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आता मात्र सांगावं लागेल या फलंदाजाला, भिवू नकोस, मी तुझ्या टीम मध्ये खेळतोय. नेक्स्ट बॉलर आणि गोलंदाज सांगतोय, भिवू नकोस, मी या धावा वाचू शकतोय. गोलंदाज कौशल पाटील. या आधी कुणाल होता, आता कौशल आलाय. 6 चेंडू 29 धावांची गरज. क्या रन आएंगे? हमको इसे बनाना है. पण इथे आता 5 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू 29 धावा, 29 धावा, शेवटचे 5 चेंडू. गोरटन की खालची कोपोली, खालची कोपोली की गोरटन. टॉप 4 मध्ये आता कोणती टीम पाहायला मिळेल? या 2 संघापैकी एक. इथे बॅटची कडा, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय आर पार. धावा मिळतील 4. रोख मैं मारूंगा और मैंने मारा है असं सांगताना सुनील पुरी. आता मात्र शेवटच्या 4 चेंडू मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. 4 में 25. चार चेंडू 25 धावांची गरज.
पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. डान्स डाऊन क्रिकेट. हा चेंडू यष्टिरक्षकानं अतिशय सुंदरतेने अडवला आणि त्यावरती घेतली आहे रनआउटची विकेट. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल अंकित पेठे. 3 चेंडू आता विजयासाठी, 25 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट येणारे फटके मात्र थांबले गेले. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय कौशल, ज्यानं वाखाणण्याजोगी आतापर्यंतची केलेली गोलंदाजी आणि त्याचा हा गोलंदाजीचा स्पेल थोडासा अडचणीत आणतोय तो म्हणजे टीम खालची कोपली संघाला. पण इथून आपल्या भविष्यातील सर्वोत्तम खेळ दाखवायचा असेल, येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं मोठ्या स्पर्धा खेळायच्या असतील तर आक्रमण करावं लागणार. या संघर्षाच्या लढाईमध्ये स्वतःला सिद्ध करायचं असेल तर नक्कीच आता चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल अंकितला. एक प्लेअर ऑफ द मॅचचा किताब या अंकितच्या नावावर देखील आहे. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलाय हा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने या चेंडूला अडवतोय. पुन्हा एकदा मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता 2 चेंडू आणि 24 धावांची गरज. क्रिकेटच्या माध्यमातून मी आतापर्यंत असे मोठे फटके पाहिले नाही आहेत ज्या फटक्यावरती 12 धावा आहेत. पण इथून का जर हायवेवरती हा चेंडू मारला तर कदाचित आयोजकांनी घेतलेला निर्णय 12 धावांचा असू शकतो आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. पण हायवेवरती मारणारा दमखम दाखवावा लागेल. 10 का दम, 42 की छाती, जिगरा आहे टायगर, हे इथून सिद्ध करावा लागणार. पण अशा वेळी अशा कार्पेट साह्याने खेळलेल्या फटक्यावरती सिंगल येते आणि इथून मात्र आता एका चेंडूमध्ये विजयासाठी 23 धावांची गरज. एक गेंद 23 रनों की जरूरत. गोर्टन टॉप 4 में 1 गेंद के दूरी पे खड़ी है. एक चेंडू 23 धावांची गरज असताना मात्र इथे डीप मध्ये चांगल्यारीत्या चेंडूला अडवलाय. इथून मात्र मिळतीये सिंगल आणि 22 धावांनी पिछाडीवरती ठेवलंय टीम खालची कोपली संघाला आणि या मॅच मध्ये विजयाचा पुन्हा एकदा झेंडा फडकवलाय. टॉप 4 मध्ये प्रवेश करणारी टीम आहे गोर्टन बुद्रुक आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट कल्पेश जाधव.